ते म्हणतात ना, देव स्वइच्छेने बोलवतो, तसंच आमच्या मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने आम्हाला तिरुपतीला बोलवलं. कृपया लक्ष द्या. पुणे कन्याकुमारी नंदनवन 16381 पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेत 23:50 प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर जाणार मग आहे. काय कार्यकर्ते एकदम फुल एक्साइटमेंट मध्ये होते. त्यानंतर रात्री यांनी लुडो खेळायचं ठरवला. कार्यकर्ते एकदम एक कार्यकर्ता तर सकाळी सकाळी मोबाईल घेऊन लावून बसला. तिरुपती ट्रिप हॅपनिंग, व्हॉट हॅपनिंग, मजा हॅपनिंग, गुड हॅपनिंग, मजा हॅपनिंग, मजा हॅपनिंग, ले मजा आयले. मस्ती करत करत तिरुपती आलो. मग तिरुपती आल्यानंतर आम्ही पटदिशी लाईनीला घुसलं की टोकन घ्यायची बारी. टोकन घेतली की सगळे खुश आणि यानंतर आम्ही बस केली. बसने जातात असा हा नजारा होता बघा. असा सुंदर नजारा पाहून कार्यकर्त्यांना फोटो काढायचा मोह चावरला. मग काय घेतले पटापट फोटो काढून. मग काय सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागली. ते म्हणत एक कार्यकर्ता मला मी मॅगी बनवतो, हाच तो कार्यकर्ता. त्यानंतर सगळे फ्रेश होऊन पटापटा निघाले. बघा तुम्ही किती स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती नवीन नवीन मंदिर पाहण्यासाठी. काय अशी सगळी एडी चाळी झाल्यानंतर फायनली आम्ही पद्मावतीचं दर्शन घेतलं आणि गोविंदाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आणखी त्यानंतर रात्री मग आम्ही जत्रेमध्ये गेलो. जत्रेमध्ये तर खूप एक्साइटमेंट बघा तुम्ही, सगळे असे खुश होते. त्यानंतर मग मस्त एक फोटो सेशन झाला. मग काय आराम केला. ज्या भावाच्या लग्नामुळे हे सगळे घडून आले त्या भावाचं लग्न फायनली झालं, तेही पहाटे 4 वाजता. त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं. त्यानंतर परतीच्या प्रवासात अशी गाण्याची मैफिल सुरू झाली. मग काय अशी गाण्याची मैफिल एन्जॉय करत आम्ही फायनली पुण्याला पोहोचलो.